लोककलेला यंदा एक मानाचं स्थान मिळालेलं आहे, ते म्हणजे ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना पद्मश्री जाहीर झालेला आहे. आपल्यासमोर दादा आहेत, आपण त्यांना विचारू. दादा, हा पुरस्कार तुम्हाला जाहीर झालेला आहे, पहिली काय प्रतिक्रिया, काय भावना आहे? प्रथम तर मला पुरस्काराबद्दल खूप आनंद आहे. ना भूतो ना भविष्यत असं झालेलं आहे आणि मला वाटत नव्हतं मी या पुरस्काराच्या उंचीपर्यंत जाऊन पोहोचेल म्हणून. परंतु माझी लोकसेवा, माझी कलेची सेवा या सेवेने आणि माझ्या आईवडिलांच्या पुण्याईने मी तिथपर्यंत पोहोचलो. आज मागं वळून बघताना दादा काय वाटतं? तुमचा एवढा दीर्घ प्रवास, किती वर्षाचा प्रवास, आणि आज मागं वळून बघताना काय वाटतं, काय भावना आहे? मी 1969 साली रंगमंचावर बाल कलाकार म्हणून उभा राहिलो. ते आत्तापर्यंत 53 वर्ष मी लोकांची सेवा करतो आहे. लोकात झालेले बदल, कलेत झालेले बदल मी अनेक पाहिलेले आहेत आणि जवळजवळ 2 पिढ्या मी कला सादर करतो. तमाशा कला जिवंत राहणं खूप महत्त्वाचं, आणि ही फार अवघड कला आहे. पायात घुंगरं, नऊवारी साडी नेसणं, हे पण हे सगळं नैसर्गिक असतं, कुठेही कृत्रिम नसतं, आणि ती कला जिवंत राहणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या डीजेच्या काळात तुम्ही काय आव्हान करू इच्छिता, विशेषतः जे तमाशा कला क्षेत्रात येऊ इच्छितात अशा लोकांना, अशा तरुणांना, तरुणींना काय आव्हान करू इच्छिता? नवतरुण तरुणींना माझं एवढंच मत आहे की तुम्ही याच्यात प्रवेश करा, ज्याच्यात तुम्हाला रोजगारही मिळेल आणि तुम्हाला समाधानही मिळेल. कारण आज माझ्यासारख्या लोककलावंताला पद्मश्री पुरस्कार मिळू शकतो. तुम्ही जर तुमच्या कलेने पुढं गेला तर तुम्हालाही तो मिळू शकतो. कारण आता भारत सरकारचं म्हणजे केंद्र सरकारचं लक्ष नव्हतं लोककलेकडं, पण आता केंद्र सरकारने लोककलेकडं लक्ष दिलेलं आहे. ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि नवतरुणांनी याच्यात भाग घ्यावा असं माझी इच्छा आहे. केंद्र सरकारने आता लोककलेकडे लक्ष दिलेलं आहे आणि तरुण तरुणींनी कलाक्षेत्रात आलं पाहिजे, ही कलाक्षेत्रात प्रगल्भ झाली पाहिजे, अशा प्रकारचं आवाहन दादांनी केलेलं आहे. आणि हे आवाहन खूप काही सांगून जातं. संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर.